तर हे बघा, हे ना हे माझ्या केसांसाठी मी एक प्रकारचा मास्क रेडी करते घरच्या घरी। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर हेअर स्टायलिंगमुळे माझे केस खूपच खराब झाले होते आणि मला काहीतरी मास्क, असा घरगुती मास्क हवा होता, जो बनवण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे आणि तुमच्याशी शेअरही केला आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही जाऊ नका। तर सर्वात आधी मी यामध्ये टाकले जे फ्लेक्स सीड्स असतात ना, हे बघा, हे आहे फ्लेक्स सीड्स। तर हे थोडेसे उकळून घेतलेले आहेत आणि याचं जे जेल असतं ना, ते जेल मी यामध्ये घेतलेले आहे। तर सर्वात आधी मी ते जेल याच्यात टाकले आणि ते जेल थंड करून घेतलं आणि मग त्यानंतर मी ही अंड्यामधलं जेल टाकले, जे आपले व्हाईट जे अंड्यामध्ये जे व्हाईट जेल असतं ना, ते टाकले। येल्लोवाला यूज नाही करायचं। आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं ॲलोवेरा जेल टाकणार आहे आणि थोडंसं कोकोनट ऑइल आणि त्याच्यानंतर थोडंसं विटॅमिन ई कॅप्सूल 2 टाकणार आहे। तर मी हे असा मास्क रेडी करते माझ्या केसांसाठी। एक मिनिट मी तुम्हाला दाखवते। हे बघा, एवढं ॲलोवेरा जेल मी घेतलंय, एका वेळेलाच आपण यूज करणार आहोत, त्यामुळे एवढं बस झालं। आता याच्यामध्ये मी अजून मला थोडंसं कोकोनट ऑइल टाकायचं आहे। तसं मी केसांना तेल लावलेलंच आहे, पण एकदम थोडंसं। जर तुमच्याकडे कोकोनट ऑइल नाही, जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइल सुद्धा टाकू शकता, ते केसांसाठी बेस्ट आहे। तर माझ्याकडे ऑलिव्ह ऑइल आहे, तर मी ऑलिव्ह ऑइल थोडंसं टाकणार आहे आणि मग त्यानंतर मी विटॅमिन ई कॅप्सूल टाकणार आहे। हे बघा, हे ऑलिव्ह ऑइल आहे। हे ऑलिव्ह ऑइल आता मी 1 चमचाभर फक्त टाकणार आहे। हे बघा, एवढंच ऑलिव्ह ऑइल मी घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये फक्त विटॅमिन ई कॅप्सूल टाकायची राहिली आहे, म्हणजे आपला होममेड हेअर स्पा होऊन जाईल आणि प्रोटीन मास्क पण याला आपण म्हणू शकतो। तर हे बघा, ही आहे विटॅमिन ई कॅप्सूल। अशी अजून एक टाकणार आहे मी। तर अशा प्रकारे सर्व इन्ग्रेडियंट टाकून झाले। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। फ्लेक्स सीड्स जे असतात ना, हे फ्लेक्स सीड्स याला अळशीचे बीज बोलतात मराठीमध्ये आणि हे तुम्हाला कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये मिळून जाईल, किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल। तर हे आपल्या स्त्रियांसाठी पण खूप छान असतात खायला। तर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे आपला मास्क रेडी होऊन जाईल। काय झालं ना, मी गेल्या काही दिवसापासून शूटसाठी आणि हेअरस्टायलिंगमुळे माझे केस खूप जास्त रफ आणि फ्रीझी झालेत। तर फ्रीज कमी करण्यासाठी मी हेअर स्पा तर करणारच आहे सलॉनमध्ये जाऊन, पण सध्या म्हटलं घरच्या घरी काहीतरी असं ट्राय करूया आणि याचे रिझल्ट्स पण खूप छान येतात। मी तुम्हाला दाखवेल माझ्या केसांमध्ये काय फरक पडला। तर हा मास्क मी आता केसांना लावून घेणार आहे आणि त्यानंतर अर्धा तासासाठी तसाच केसांमध्ये ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर आपण हेअर वॉश करू शकतो। वॉश करताना तुम्ही शॅम्पू वापरायचा आहे आणि त्यानंतर कंडिशनरसुद्धा, जो तुमचा नेहमीचा शॅम्पू आहे, जो तुम्हाला यूज होतो। पण हे प्रोसेस जी आहे हलवण्याची, ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे, कारण नीट एकजीव झालं पाहिजे, तरच तो मास्क आपण इझिली अप्लाय करू शकतो आपल्या केसांवर। तर हे बघा, आता मी हे जे मी मिश्रण तयार केलं आहे ते मी आता केसांना लावणार आहे। ऑलरेडी मी केसांना तेल लावलं आहे, पण काल जी हेअरस्टाईल केली होती ना, त्या हेअरस्टाईलमुळे हे बघा, ते क्रिम्पिंग मशीनमुळे हे बघा केस कसे झालेत माझे। आणि आता हे केस पुन्हा व्यवस्थित होण्यासाठी मला हे जे मी आता, हे बघा, हात पण नाही घुसत आहे केसांमध्ये, इतके रफ आणि फ्रीझी केस झालेत। तर मी आता हे सर्व मिश्रण केसांना लावणार आहे आणि तुम्हालाही दाखवणार आहे की मी कसं लावते। तर तुम्ही जरा, तर हे घरी तयार केलेलं जे प्रोटीन लिक्विड आहे, प्रोटीन मास्क, ते मी आता, खूप जास्त फ्रीझी झालेत केस माझे। आता हे लावायचं म्हटल्यावर माझ्या अंगावर पडणारच आहे थोडंफार। शॅम्पू सारखं लावते मी, 1 बाय 1 स्ट्रोक घेऊन।
सकाळचे 11 वाजलेत आणि माझी सगळी कामं बाकी आहे. पण म्हटलं पहिले हे लावून घेऊया आणि मग बाकीची कामं करूया. म्हणजे बाकीची कामे होईपर्यंत हे सुकून जाईल. टाईम माझा पटकन निघून जाईल. एक एक स्मॉल स्ट्रोक घेते मी आणि लावते. मी मुद्दाम असा टी शर्ट घातलाय की ज्याच्यामध्ये खराब टी शर्ट घातलाय. खराब म्हणजे चांगला टी शर्ट आहे पण खराब झाला तरी चालेल असा. असंच करतात ना हेअर स्पा मध्ये. आपण जेव्हा केसांना स्टायलिंग करतो तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे मशीन वगैरे यूज करतात केसांवर आणि मग त्यामुळे केस खूप डॅमेज होतात. तर केस डॅमेज होऊ नये म्हणून मी कोणतीही स्टायलिंग केली केसांना तर त्याच्यानंतर लगेच अशा प्रकारे काहीतरी घरच्या घरी का होत नाही मास्क बनवून लावून घेते केसांना. ऑइलिंग तर मस्ट आहे. ऑइलिंग शिवाय तुम्हाला ऑप्शन नाही जर तुम्हाला हेल्दी हेअर पाहिजे असतील तर. हे सर्व आपण पार्लरमध्ये जाऊन करतो तर तेव्हा हजारो रुपये आपण देतो. पण मला हे माहिती की फ्लेक्स सीड्समध्ये ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. त्यामुळे ते आपल्या केसांना खूप सॉफ्ट आणि हेल्दी बनवतात. आणि त्याच्यात जे एग्स असतात, एग्समध्ये तर असतंच ऑलरेडी. एगमध्ये खूप प्रोटीन्स असतात अंड्यामध्ये. आणि मला असं वाटतं की माझे केस नॅचरली काळे राहावे, हेल्दी राहावे म्हणून मी कोणत्याही प्रकारचा हेअर कलर पण वापरत नाही. कारण हेअर कलरमध्ये कितीही नाही म्हटलं तरी थोड्याफार प्रमाणामध्ये केमिकल असतं आणि केमिकलपासून लांब राहावे केस असं मला वाटतं. नॅचरली काय करता येईल असं जास्त ओढा असतो माझा कोणत्याही गोष्टीसाठी केमिकल न वापरता. कारण केमिकलमुळे आपले केस डॅमेज होतात. कसं आहे ना, खूपच जास्त डॅमेज केस असतील तर आपल्याला पार्लरमध्ये जाण्याशिवाय ऑप्शन नसतो. पार्लरमध्ये जावंच लागतं. पण आता हे पहिल्यांदा मी असंच करणार आहे घरच्या घरी. आणि मी हेअर स्पा करायचा विचार तर केलाच आहे. सलॉनमध्ये जाऊन मी करणारच आहे हेअर स्पा. तर बघते मी कोणतं चांगलं सलॉन आहे. थोडीशी एन्क्वायरी चालू आहे माझी. मला एकदम जिथे रिझल्ट ओरिएंटेड सलॉन असेल अशा ठिकाणी जायचं आहे. तर माझं लावून झालेलं आहे. हे बघा सगळ्या केसांना. तुम्हाला मी रेसिपी सांगितली कशी बनवायची ते. ह्याच्याला थोडं थोडं चिटकलेलं आहे वाटीला, ते पण मी लावून घेतलं. स्किनला लावलं तरी हे चालणार आहे, नॅचरल आहे. केस आला हातामध्ये. हे स्किनसाठी पण चालेल कारण ते प्रोटीन मास्कच आहे. तर आपण जेवढी काळजी घेऊ आपल्या स्किनची, हेअरची, तेवढे ते जास्त दिवस चांगले राहतात. फायनली हे बघा रेडी आहे. आणि
रबर लावून घेतलं आहे मी, हे बघा. नाव आय विल वेट फॉर 25 to 30 मिनिट्स. अर्धा तास तरी हे असंच ठेवणार आहे. तोपर्यंत मी माझी बाकीची घरातली कामं आटोपून घेते आणि तुम्हाला रिझल्ट दाखवते की कसे दिसत आहेत माझे केस. केस मला अर्ध्या तासासाठी असेच ठेवायचे होते. मग तेवढ्या वेळामध्ये मी बाकीचं कामं करून घेतली, स्वयंपाक करून घेतला. ही टोमॅटोची चटणी मी बनवली आहे कारण भाजीला घरात काहीच नव्हतं आणि कडधान्य होतं, पण मला कडधान्य खायचा कंटाळा आला होता आणि माऊला पण टोमॅटोची चटणी खूप आवडते म्हणून ही टोमॅटोची चटणी मी तयार केली आहे आणि चपाती केली. आणि डाळ भात खाऊन तिला कंटाळा आला होता म्हणून म्हटलं डाळ भात नको, आज फक्त टोमॅटोची चटणी आणि चपातीच करूया. आणि रात्रीची भाजी पण थोडीशी उरलेली होती, ती पण भाजी गरम करून घेतली आणि अशा प्रकारे आमचं लंच रेडी झालं. हे बघा मी हेअर वॉश केलं आहे आणि हेअर वॉश केल्यानंतर बघा माझे केस किती छान शाईन आली आहे केसांना. म्हणजे जे मास्क आपण लावला होता त्याचा फायदा झाला आहे. शाईन बघा केसांना किती छान आली आहे. तर असा मास्क जर तुम्हाला लावायचा असेल तर तुम्ही पण लावू शकता. पार्लरमध्ये हे जाऊन हेअर स्पा वगैरे तर आपण करतोच, पण सारखं सारखं पार्लरला जाणं शक्य नसतं. त्यामुळे घरच्या घरी आपण असा मास्क केसांवर लावू शकतो. तुम्ही बघू शकता किती छान केस दिसत आहेत माझे. शाईन भरपूर आली आहे केसांना. आज जरा तब्येत डाऊन होती त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन आली आहे, पण आता थोडंसं बरं वाटतंय. तर आता मी जेवणार आहे आणि जेवल्यानंतर पहिले औषधं घेणार आहे. डॉक्टरकडे इंजेक्शन घेतल्यावर थोडं मला म्हणजे बरं वाटलं, नाही तर बॉडी पेन वगैरे खूप होत होतं. आणि कसं झालं आहे ना, आता गणपती बाप्पा जवळ आले तर गणपतीची खूप कामं करावी लागणार आहे आणि सगळं काम माझ्यावरच असतं घरातलं. त्यामुळे मला स्वतःला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं आधी डॉक्टरकडे जाऊन येते आणि जेव्हा मला बरं वाटेल तेव्हा मग सगळी साफसफाई आणि सगळं करायला सुरुवात करणार आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.